हॅलो, नमस्कार. तर चला आज आपण चेक्सची स्टार्टिंग करूया, ओके? तर तुम्ही बेसिक्सची प्रॅक्टिस केलीच असेल तर तुम्हाला हे अगदी सोपं जाणार आहे. ठीक आहे? तर आपण फर्स्ट फक्त लाइनिंग काढणार आहोत चेक्समध्ये, ठीक आहे? चेक्समध्येही तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे लाइनिंगची. असे उचलूनच लाइनिंग्स टाकायच्या आहेत. अगदी जवळ. आणि आपण हीच लाईन आपण अशी तिरकसही टाकून घेणार आहे, म्हणजे तीही प्रॅक्टिस होऊन जाईल आणि हे एक चेक्स सुद्धा बनतं. ठीक आहे, हा एक चेक्सचा पॅटर्न ही आहे. अगदी हळूहळू तुम्हाला हे करायचंय. तुम्ही आधी फिनिशिंग वर लक्ष द्या, ठीक आहे? घाई करू नका, स्पीड मध्ये काढू नका. आधी फक्त डिझाईन वर लक्ष द्या, फिनिशिंग कशी येईल ते बघा. मी तुम्हाला खूप सारे चेक्स एकाच दिवशी म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगणार आहे. तुमच्यावरही म्हणजे असं प्रेशर नको यायला, नाही का, कम्प्लीट करायला. सो मी आज आपण 4च चेक्स शिकूया, ठीक आहे? हे कम्प्लीट करा प्लीज. आणि कम्प्लीट करून तुम्ही मला इन्स्टाला टॅग करू शकता, म्हणजे मेन्शन करू शकता. मी तुम्हाला ॲड करेल आणि काही चुकलं असेल तर तुम्हाला तसं गाईडही करेल. नो प्रॉब्लेम. म्हणजेच मी तुमचं होमवर्क चेक करेल 100%. सुंदर दिसतंय ना एकदम. फिनिशिंगनी लाईन टाकते मी, अजिबात घाई करत नाहीये. माझी स्पीड तुम्ही बघू शकता. हात स्टेबल ठेवलाय, प्रेशर परफेक्ट करते, टाकते, लाईन्स पडताय परफेक्ट. ओके, तर आपला झालाय फर्स्ट चेक्स कम्प्लीट झालाय. ओके, आता आपण सेकंड बघूया. हा, तर आता आपण सेकंड चेक्स करूया स्टार्ट. ठीक आहे, यामध्येही सेम थोड्या जास्त अंतरावर ठेवायचं आहे. एकदम परफेक्ट अशा लाईन्स टाकायचे. म्हणजे बघा, कोण कसा पकडायचा ना हे कोणीही शिकवत नाही. शिकवत नाही म्हणजे तुम्ही ज्यात कम्फर्टेबल असाल ना तसा कोण पकडला जातो, यात काहीच रूल वगैरे नसतात. तुम्ही पेन कसा पकडतात तसा पकडा, तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसा. ठीक आहे, ठीक आहे. इथे असा बॉक्स तयार झाला पाहिजे. ओके, असे बॉक्स तयार झाले. त्यानंतर आपण इथे डॉट द्यायचा आहे. ओके,
वरचा जो कॉर्नर आहे तिथे आपण डॉट देऊया. ही एक डिझाईन झाली. त्यानंतर सेम चेक्स मध्ये हे बघा, एक आपल्याला फिल करायचा बॉक्स, दुसरा सोडायचा, परत एक बॉक्स सोडून फिल करायचं, असंच एक बॉक्स करून एक बॉक्स रिकामा सोडून आपल्याला फिल करायचे. ओके. त्यानंतर दुसऱ्या लाईन मध्ये जो बॉक्स फिल केलाय त्याच्या खालचा बॉक्स रिकामा सोडायचा. ओके. त्यानंतर जो रिकामा बॉक्स आहे ना त्यामध्ये आपल्याला डॉट द्यायचा. खूप सुंदर डिझाईन दिसते ही, सिंपल आहे तरी. ओके. हे असंच तुम्हाला पूर्ण बॉक्स भरून करायचंय. मी हाफच दाखवते. ठीक आहे, आपण घेऊया नेक्स्ट चेक्स. एवढा गॅप सोडून ठीक आहे, मी हाफच दाखवते, तुम्हाला पूर्ण करायचे. बाय. आता आपल्याला बॉक्स तयार करायचा. एकदा रेफरन्स घेऊन टाकायचं, होतोय का बॉक्स तयार. ओके. तर इथून झाला बॉक्स. 3 लाईन्स. इथून हा बॉक्स, येथे 3 लाईन्स. परत इथे एक बॉक्स होते. तुम्ही हे पूर्ण करायचंय, मी हाफच दाखवते. हा असा एक प्रेशर देऊन चारी साईडने तुम्हाला असं काढायचं. ठीक आहे. इथे ना गॅप सोडायचे. हे अशी सुंदर डिझाईन तयार होते. किंवा तुम्ही असंही करू शकता. रेफरन्सला घेतला, त्यानंतर फिल करायचं. हे बघा, आधी असं रेफरन्स काढून घ्यायचं, त्यानंतर फिल करायचं. हे थोडंसं टाइम घेतं, त्यामुळे मी डायरेक्ट करते असं. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करा, काही हरकत नाही.
सुंदर डिझाईन तयार होते. ओके, बघा किती सुंदर डिझाईन आणि पूर्ण कॉर्नर कॉर्नर भरायचे तुम्हाला. ओके, खूप मस्त वाटते ही डिझाईन. त्यानंतर आपण नेक्स्ट डिझाईन घेऊया. तशीच आहे सेम, आपल्याला 3 लाईन्स टाकायचे. बघा, यासाठी म्हणते लाईन्सची प्रॅक्टिस करा. अशा जवळ लाईन्स काढाव्या लागतात. त्यानंतर आपण याच्यामध्ये पानाचा आकार काढूया. हे असा आकार, हे असं 3 पानांचा आकार काढायचा. खूप सोपा आहे हा, खूप जास्त सोपा. ठीक आहे, अर्धा यू, दोन्ही साईडनी असा अर्धा चंद्र आणि मध्ये एक काडी. झाला पानांचा आकार. असं 3 पानं काढायची. यामध्ये तुम्ही स्वतः काहीतरी क्रिएट करू शकता. एक असं काहीतरी नवीन. यामध्ये असंही करू शकता तुम्ही. ओके, हे झालं. याला फिल करायचं. वेगवेगळं काहीतरी क्रिएट करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर मी इथे ना काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, मी इथं गोल गोल काढते. आय डोंट नो कसं दिसेल. ठीक आहे, ओके. असं वेगवेगळं तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे, एक असंही करू शकता. फ्रिल खूप छोटी. त्यानंतर याला फिल केलं. काही ना काही वेगळं वेगळं स्वतःच्या मनाने ट्राय करायचं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया
थोड्या जास्त अंतरावर आपण हे काढूया. ओके, तुम्ही पूर्ण बॉक्स भरायचा आहे, मी थोडं थोडं दाखवते. त्यानंतर आपल्याला इथे फ्रिल काढायची, फक्त खालच्या साईडनी. हा, इथे आपण चकली काढूया आणि या चकलीच्या साईडला आपल्याला फ्रिल काढायची. ठीक आहे, इथे एक पान आणि इथे डॉट. ही झाली आपली डिझाईन. तर हे बघू शकता, आज आपण एवढे चेक्स शिकलोय. ठीक आहे, हे किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8, हे 9 आणि हे 10. बघा, साधारण आपण आता 10 चेक्सचे प्रकार शिकलोय. हे तुम्ही प्लीज प्रॅक्टिस करा. मी हे तुम्हाला हाफ हाफ दाखवले, पण तुम्ही प्रत्येक चेक्स एक एक बॉक्समध्ये करा आणि मग मला सेंड करा वाटलंच तर इन्स्टाला. मी तुम्हाला इन्स्टाची ID खाली मेन्शन करते इथे. तुम्ही सेंड करा, मी तुमचा चेक करेल 100%. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट अजून चेक्सचे प्रकार घेऊया आपण. खूप छान छान चेक्सचे प्रकार आहे. ठीक आहे, ओके, चला बाय बाय, भेटूया लवकरच.